गुड मॉर्निंग मंडळी. तर आम्ही निघालो होतो आमच्या मनाली टूरसाठी. मुंबई सेंट्रलवरून आमची चंदीगडपर्यंत ट्रेन होती 11:25ची पश्चिम एक्सप्रेस. तर मस्तपैकी आम्ही तयारी करून 33 तासाचा प्रवास करण्यासाठी सज्ज होतो. मस्तपैकी नाश्ता करून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. छान छान गाणे गात बाहेरची दृश्य मस्त आनंद घेत निसर्गाचा आम्ही निघालो होतो. आम्ही घरूनच 2 दिवसाचं जेवणाची व्यवस्था करून आणली, त्यामुळे ट्रेनचं काही खाण्याचा प्रश्नच येत नव्हता. मस्तपैकी आम्हाला 2 नवीन फ्रेंड्स भेटले, उनो खेळलो, खूप 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 गप्पा मारल्या आणि तेवढ्यातच and she is continually talking and talking and talking, non-stop talking. आम्ही खूप वैतागलो तिला, म्हणून आम्ही आमची गाणी चालू केली. तुझे खुद में छुपा लूं साहिबा, एक मुझ पे करम हो, तू ही मेरा सनम हो, तेरी मुझ पे नजर हो साहिबा. अशीच धमाल मस्ती करत वेळ कधी निघून गेली कळलंच नाही. बघता बघता सकाळ झाली. गुड मॉर्निंग गायज. तोंड हातपाय धुवून आम्ही मस्त चहा पीत छोटेसे पिक्चर्स घेतले आणि इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या, नाश्ता केला आणि परत आमची धमाल मस्ती चालू करायला आम्ही सज्ज झालो. सो हाय गाइस, मैं शिवानी आपके लिए आई हूँ इनसे रिव्यू पूछने. तो व्हाट्स योर रिव्यू ऑन दिस पराठा? मतलब क्या आप बताना सकते हो कि कोई कुछ खा सकता है अगर भूख लगी है तो? खाएगा ही, इससे अच्छा पानी पी के जाएगा. अच्छा तो और अचार के साथ इसे निगल सकते हैं, पर कौन सा अचार दिया है? प्लीज जूम ऑन दिस. ओके, ये पैक फूड है, मतलब ये हम खा सकते हैं. और पराठा में आपको आलू मिल रहा है? थोड़ा बहुत तो शायद. एक मिनट होईल मला. तो मैं शिवानी आज तक से. यस, सी यू सून. सोनोगरी दिल्ली में ये देखो अभी उतरे हैं. क्यों आ रहा है तूने हवा में भांग मिलाया, क्यों आ रहा है आवाज़नी तूने खिलाया, और तेरी मलमल की कुर्ती गुलाबी हो गई. दोनों ट्रेन में चंडीगढ़ जा रहे हैं, अभी न्यू दिल्ली आने वाला है और ट्रेन जा ही नाही रही है. आधा 1 घंटा होने आया, हम लोग यहाँ पे ही रुके थे. 3 तास लेट आहे ना. 3 तास आमची ट्रेन लेट आहे. सो आम्ही काहीतरी ऑर्डर करायचं ठरवलं, पण आम्हाला काही भेटतच नाहीये. डॉमिनोज आई नहीं है हम लोग के पास. अर्धा 1 तास डॉमिनोज वर प्रगती नाही लागते. ऑर्डर करून करून सारखं PRN नंबर टाकून आम्ही खूप थकलोय आणि सगळ्यांनी पिझ्झा खाऊन पाठ झालाय. डस्टबिन मध्ये आम्हाला पिझ्झाचे बॉक्स दिसतात, पण आम्ही ते खाऊ नाही शकत. लोकांचे पिझ्झाचे तर आमचे नाही येतात. ऑर्डर पण नव्हतं, पण आता फायनली प्लेस झालंय. 4:30 वाजता पण येते की नाही का. आणि चंदीगडला आम्ही पोहोचू 5 पर्यंत, म्हणजे आम्ही 4 वाजता फायनली 8. इतना क्वेश्चन डजंट अराइज एट ऑल. 4:30 इज द राइट टाइम. चंडीगढ़ अभी कितना बज रहा है? अभी 2:15 बज रहा है. हाउ यू एक्सपेक्ट यू आर गोइंग टू रीच एट? इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल. गाइस मूड ऑफ हो गया. अभी हमको पता चल रहा है, तमाशा मिल गया है रियलिटी चेक. ओह माय गॉड. You can't reach it, right? You don't expect also. Okay. We don't expect anything. 4:30 बजे राइट टाइम है चंडीगढ़. तो 5 बजे कैसा पहुंचोगे? अभी दिल्ली आ रहा है, अभी 2 बजे. तो 8 बजे हम पहुंचेंगे. उसके बाद फिर से 3 या 4 घंटा शिमला पहुंचने वाले. तो अच्छा, मतलब अच्छा किया हमने पिज्जा. देर से ही सही, लेकिन हमको पिज्जा मिलेगा शायद. अभी तक आया नहीं है. अच्छा, उसके बाद 4 घंटे के बाद जैसे सर ने बोला. यस, लेट्स सी. बाय बाय. See you soon.
गाइस फाइनली 3 घंटे बाद हम लोग का पिज़्ज़ा आ गया है. सब लोग खा रहे हैं, अभी सबको भूख लगी है बहुत. बाय बाय. प्रवासाचा आनंद घेत घेत आम्ही अराउंड 6 to 7 मध्ये चंदीगडला पोचलो. तिथून चंदीगडवरून शिमल्यासाठी आमच्यासाठी बस केली होती आणि तिकडेच मग स्टे होता शिमल्याला. प्रवासात खूप धमाल आली. 2 नवीन फ्रेंड्स भेटल्या. स्टे ट्यून बाय.